सुहाना लगता है, दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है, दूल्हे का सेहरा सुहाना लगता है। कारण आहे माझ्या आई वडिलांनी एकत्र प्रेमात चालत चालत पार केले 50 वर्षाचा सुवर्ण प्रवास। हा क्षण साजरा करायचाच होता आणि तो आपल्या सर्वांशिवाय अपूर्ण होता। तर तुम्ही प्रथमतः खूप लांबून भर उन्हामध्ये 40 डिग्रीमध्ये काही जणांना माझे फोन नाही गेले तरी पण ते आलेले आहेत, तर मी सर्वांचे आभार मानतो। वेळात वेळ काढून आल्याबद्दल ह्या क्षणाला तुम्ही 4 चांद लावलेले आहे, कारण हा कार्यक्रम तुमच्या सर्वांशिवाय अपूर्ण होता। सो तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि मी निलेश सुपेकर आजच्या कार्यक्रमाची ऑफिशियली ओपनिंग झालेले आहे असं जाहीर करतो। दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रथम आपण देवाचे आशीर्वाद घेणार आहोत, तर नवरा नवरीला आपण वरती देवघरात घेऊन जाणार आहोत, तर वराड मंडळींनी जागेवरच बसावे। रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा, हे भास होती कसे हे नाव ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे, मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं। प्रेरणा आहे। संसार कसा करावा हे तुमच्याकडून शिकलो। कोणत्याही कठीण प्रसंगाला कसे सामोरे जायचे हे देखील तुमच्याकडूनच पाहायला मिळाले। नवीन खडकीतून एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेला हा संसार आज आराध्यमध्ये फुलवला। त्या संसाररूपी वेळेशी आम्ही दोघे, दादा आणि मी फुले
फुले. व त्यानंतर तुम्ही दिलेल्या शिकवण व संस्कारामुळे आमच्या दोघांचे संसार देखील खूप छान फुलले आहेत. खरोखर तुमच्या पोटी जन्म घेतला हेच आमचे भाग्य आहे. शेवटी तुमचे आशीर्वाद हेच आमची खरी दौलत. लव्ह यू मम्मी पप्पा. तुझे आणि सुभाषरावांचे नाते हे खरंच प्रेरणादायी आहे. तुमचं हास्य, तुमचं प्रेम आणि तुमची सोबत हे आमच्या आयुष्याचं अमूल्य देणं आहे. तू नेहमीच माझ्यासाठी आधार होतीस आणि आहेस. देवाकडे प्रार्थना करते की तुमच्या पुढील आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने, आरोग्याने आणि प्रेमाने भरलेला असो. सुवर्ण विवाहाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मोठी बहीण आम्ही शुभेच्छा देतो त्यांना कोटी कोटी आनंद, प्रेम, सुख, समाधान, प्रेम आणि केवळ सुखद मंगलमय हो. प्रेम एक सुंदर प्रवास. 50 वर्षाचं प्रेम एक सुंदर प्रवास. सुख दुःखात साथ एक अविस्मरणीय आवाज. एकमेकांना आधार, आयुष्यभराची साथ. 50 वर्षाची जोडी प्रेमळ आणि शांत. एका नात्याची मिठास, जिव्हाळीची कहाणी. एका नात्याची मिठास, जिव्हाळ्याची कहाणी. 50 वर्षांची साथ, प्रेम आणि मानवी. संसारामध्ये सुख, आनंद आणि शांती. 50 वर्षांची नेहमीच राहो रममाण. आठवणींचा सागर, प्रेमळ भावना. आठवणींचा सागर, प्रेमळ भावना. 50 वर्षांची साथ, एक सुंदर कल्पना. एकमेकांना प्रेम, विश्वास आणि आधार. 50 वर्षांची जोडी कायम स्वरूपी साभर. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे प्रेम असेच कायम राहो. आयुष्यभर आम्हाला तुमची साथ लाभो. 50 वर्षांची जोडी एक सुंदर स्वप्न तुमच्या आयुष्यात नेहमी चांगलं राहो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अभिनंदन. हा ऍक्च्युली बघायला गेलं तर खूप मोठा आदर्श पण ठेवलाय आणि डिफिकल्ट टास्क पण ठेवलेला आमच्या पुढे. आता पल्ला खूप लांबचा आम्हाला पण काढायला. पण आता यातली तुम्ही जो वर्षवृक्ष वाढवलाय त्यातली जी फळ आहे त्यातली एक फळ तर त्यामध्ये तुमच्याकडे एक मूल आता माझ्याकडे आहे आणि जे पुढचा टप्पा जो आहे 50 वर्षाचा तो सांगण्यासाठी तिची मला पूर्ण तेवढी साथ मिळेल. सुभाष आणि निर्मला ते म्हणतात, कुठलं निलेश आणि नेत्रा हे संसाराचे पुण्य करून एकमेकांची साथ आम्ही आहोत धन्य. सून गीता आणि ओवीने त्यात घातली भर. आजच्या मंगलदिनी पाहुण्यांनी भरले मिस्टर अँड मिसेस कुपेकरांचा सळसळता उत्साह बघून सगळे नातलग म्हणतात वा वा. 50 वर्षीयांचे त्यांचे लग्न हे मोबाईलचे जुने मॉडेल पण नेटवर्क मात्र 50 वर्षापूर्वीचे यांचे लग्न हे मोबाईलचे जुने मॉडेल पण नेटवर्क मात्र छान. आम्ही सारे देतो यांना शुभेच्छा महान. देवा परमेश्वरा आजचा आकाश राहो हातात हात. हा शुभ दिन साजरा करण्यासाठी सदैव राहो भाग. त्या सुवर्ण क्षणी मावशी आणि दादांचा लग्नाचा 50वा वाढदिवस हा क्षण दुर्मिळ आहे. म्हणजे मला तरी ह्या जन्मी नशिबात बघायला मिळाला. आजपर्यंत आमच्याही घरात कधी कोण नाही. वडीलधारी माणसं मिळाली मला ही 2. माझ्या स्वतः बडकस कुटुंबियात आई तर ह्यांनाच मी माझा आदर्श मानला मितालीच्या निमित्ताने आणि त्यांचे आशीर्वाद नेहमी नेहमी आमच्याबरोबर आहेत असतील आणि त्यांना ह्या मंगल प्रसंगी खूप खूप शुभेच्छा. देव त्यांच्या पूर्ण इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, आरोग्य राखो. वाढदिवस झाला लग्नाचा त्यामुळे मला असा अनुभव आहे की 25 वर्ष काढणं किती कठीण असं आणि तर तास म्हणजे थोड्या 3 तारखे आम्ही स्वीकार करतो आणि जसं त्यांनी एवढे 50 वर्ष काढले तसे आशीर्वाद त्यांनी आम्हाला देऊ की आम्ही आमचे 50 वर्ष कंप्लीट करावे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या आणि बेसिकली आरोग्याच्या त्यांना शुभेच्छा देऊ. मी मगाशी बघितलं मंगलता चालू असताना मामा टाकावर करून होतो. आमच्या लग्नाचा मागचा 25वा वाढदिवस झाला
तेव्हा मला तो कळलं की 50 मिनिट किती मोठं स्वामींना लग्नाच्या 50च्या वाढीचं खूप सर्वप्रथम महाराज बे या निवासस्थानी मामांचा आणि आत्याचा जो 50वा लग्नाचा वाढदिवस जो साजरा केलेला आहे त्याबद्दल संपूर्ण सुकेचा आभार. त्यांनी खूप छानपणे अरेंज केलं होतं. नंतर ही जी एनर्जी आहे ती म्हणजे सगळ्यांसाठी एक एनर्जी आणि एक प्रेरणास्थान पण असू शकतं. आम्हाला प्रत्येक 10 वर्ष कंप्लीट झालेले आहे. म्हणजे लवकरच आम्ही म्हणजे त्यांची आशीर्वाद असेल तर आमची पण 50 वर्ष मामा आणि आपल्याला लग्नाच्या वाटण्याच्या शुभेच्छा. येणारे सर्व वर्ष त्यांना सुख समृद्धी शांती परिवाराची आनंदी आणि आरोग्य. मी त्यांच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं पुढचं आयुष्य निरोगी जावं, सगळं काही एकदम व्यवस्थित जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. तरी पण आत्याला मामाला लग्नाच्या 51व्या वर्षामध्ये पदार्पण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आई आणि सासू आणि वडील आणि सासरे कसे असावे हे मी मावशी आणि काकांकडे मी खूप खेडेगावात जेव्हा लग्न करून आणते तेव्हा सासूचं पण कर्तव्य त्यांनी बघितलं, आईचं पण राखलं. आज 27 वर्ष झाली आमच्या लग्नाला आणि माझी मी सून पण त्यांच्याशी थोडं सून म्हणून मुलगी म्हणून राहून म्हणजे समजून खूप हे केलं. जे एक आई म्हणून मला कधीतरी जाणवलं आणि सासू म्हणून करते. आत्या आणि मामा तुम्हाला सगळ्यासाठी 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या लक्ष्मीनारायण जोडप्या जोडे परिवाराच्या वतीनं आपले परिवारतर्फे सगळ्यांना शुभेच्छा. फक्त आवश्यक बारीक फक्त या प्रत्येक पावशीच्या कार्यक्रमाला पाठीची आहे आणि पावशीची कधीच आपण सुरुवात सारखं वागवू शकतो. कायम रोहिणी आपण असायचं पावशी काका अक्षरशः मुलीप्रमाणे आमची जी वागत आलेली आहे इथून पुढे त्यांच्या संसाराचा सुखाचा बदलचा आणि बरबडतीचा म्हणून ही ईश्वर त्यांनी प्रार्थना तर त्या दोघांनाही त्यांच्या या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप मी आजच्या आईवडिला काय करते आधी शुभेच्छा देतो. गोष्ट म्हणजे आजच्या तुम्हाला 50व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्हाला मला खूप थँक्यू म्हणायचंय कारण तुम्ही मला खूप मोठा आधार आहे. मुंबईला सातारा जास्त त्यामुळे माझं सगळ्यात जास्त जवळचं कोणी येतं ते तुम्ही लोक आहात. जेव्हा मला लागेल तेव्हा मला मदत केली, मला रागवलं, मला ओरडलं, मला प्रेमाने सांगितलं आणि सगळ्या गोष्टी मला खूप छान करून दिल्या. त्याच्यासाठी खरंच थँक्यू. आजच्या आजोबांबद्दल सांगायचं म्हणजे ते दोघं खरंच खूप गोड आहेत. घरामध्ये रोज त्यांची छोटी छोटी भांडणं आहेत. मग त्याच्यानंतर म्हणून एकमेकांशी बोलायला जरी एकमेकांना रागवलं असेल तरी आजी त्यांचं काहीतरी काम करून देते, आजोबा आजीचं काहीतरी काम त्यामुळे आता तर मी खूप लहान आहे पण मी एक गोष्ट एक पार्टनर सोबत करायची ही खूप मोठी त्यांच्याकडून शिकण्याची एकत्र राहायचं किती अडथळे आले तरी आपल्याला एकत्र राहायचं ते त्यांच्याकडून शिकायला मिळालं. त्यामुळे खरंच थँक्यू आणि हॅपी 50th अॅनिव्हर्सरी. असेच तुम्ही राहा सोबत आणि आजी आणि आजोबांकडे आम्ही एवढं शिकलो आहोत ते त्यांच्यासाठी आणि त्यांनी आम्हाला लहानपणापासून सांभाळलं आहे. आजीने आम्हाला नेहमी खूप सांभाळलं आहे. मला लोकला तेव्हा मम्मी पप्पा नसायचे. हिरवी हिरवी झाडे पहिल्या तटावर लाल घरांचं एक चिमुकले खेडे. अंकात सिल्लर. पहिल्या तटावर लाल घरांचं एक चिमुकले खेडे. त्या खेड्यातील एक घराच्या उभे परिवार. त्या खेड्यातील एक घराच्या
अंगणी फुलली जाई, त्या खेड्यातील एक घराच्या अंगणी फुलली जाई, त्या जाई सम सुगंध वाटती काका आणि माझी मावशी आहे. जसं महाराजांच्या काळात जशी फुलदाई असायची ना, अगदी तशीच ही माझी मावशी आहे. अगदी खरंय. आज असं वाटतं की लग्नासाठी की लग्न गाठी ज्याप्रमाणे ईश्वराने स्वर्गात बांधलेले असतात, त्याचप्रमाणे काका आणि मावशी आमच्या नात्याची गाठी ईश्वराने अशीच बांधलेली असावी. काका आणि मावशी खूप प्रेमळ, मनमिळावू आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा सत्य आपल्या आणि आपल्या सोबत असणाऱ्या परिवारांच्या जीवनात सुगंधासारखी दरवळ आणणारा हे प्रतिभा संपन्न जोडपं नवे दाम्पत्य. किर्लोस्कर या कंपनीत काका कार्यरत असायचे आणि मावशींनी शिवणकाम करून आपल्या संसाराला जो काही हातभार लावला आणि संसारूपी यज्ञात आपल्या 50 वर्षाच्या समिधा अर्पून आज दोघंही आयुष्याच्या तिसऱ्या इनिंग मध्ये प्रवेश करत आहेत. तसं जर पाहिलं तर मांडवा ते खडकी आणि खडकी ते हाऊसिंग बोर्ड आणि हाऊसिंग बोर्ड ते आराध्य या 4 टप्प्यांमध्ये महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड ते आराध्य या मधल्या टप्प्यातील इनिंगचा की जो मधला टप्पा असतो खरंच खूप खडतर असतो, त्याचा मूक साक्षीदार मी या ठिकाणी उपस्थित आहे. मी फक्त एकच सांगेन की 1988 साली या कुटुंबाचा माझा जो परिचय झाला की जसं काही या लोखंडाला परिसराचा स्पर्श व्हावं तसं माझं जीवन उजळून निघालं, सफल झालं, संपन्न झालं. खरं सांगायचं म्हटलं तर ही अतिशयोक्ती ठरेल, परंतु जे खरं आहे ते सांगायला काहीच हरकत नाही. प्रत्येक घासातला घास कोणत्याही दिवशी काही स्वयंपाक केला तर प्रथम मला दिलाय आणि म्हणूनच मी त्या माझी म्हटलं की जशी महाराजांच्या काळी दूध आई होती तशीच माझी दुसरी मावशी आई आहे. कारण 1970 साली माझा जो जन्म झाला, 1981-82 साली मी हॉस्टेलला पुण्यामध्ये आलो, म्हणजे तो 11 वर्षाचा काळच माझ्या आईबरोबर मला गेला. त्यानंतर 88 साली मी हाऊसिंग बोर्ड मध्ये आलो. 1988 ते 2025 हा जो मोठाच्या मोठा काळ आहे, 12+25 एकूण 42 वर्ष हा जो सर्वात जास्त कालावधी जो मला मिळाला आहे, मी खूपच भाग्यवान म्हणतो. कालावधी मिळाला याचं म्हणण्याचा अर्थ असं की मी कायम त्यांच्या बरोबर आहे असं नाही म्हणणार, ते माझ्या कायम बरोबर आहेत, हे सर्वात जास्त माझं मोठं भाग्य. आणि हे भाग्य त्याही पुढचं भाग्य जर मी म्हणेल तर या कुटुंबामुळे मला किती नाती मिळाले. आज समोर प्रत्येक जी व्यक्ती बसलेली आहे ती माझी पण नातेवाईक आहे. त्याचा मला खरोखर खूप काही आनंद वाटतो. माझ्या प्रत्येक यशामध्ये जर काही मोलाचा वाटा असेल तर या दोघांचा मोलाचा वाटा आहे. फक्त एकच सांगेन, वक्त आने पर तो पहाड़ भी हिलते हैं, वक्त आने पर तो पहाड़ भी हिलते हैं, गुलशन में तो फूल खिलते हैं. वक्त आने पर पहाड़ भी हिलते हैं, गुलशन में तो फूल खिलते हैं, मगर आप जैसे बुजुर्ग काका मौसी बड़ी मुश्किल से मिलते हैं, बड़ी मुश्किल से मिलते हैं. आणि मौसीला आशीर्वाद देण्याएवढा मी मोठा नक्कीच नाहीये, परंतु आज त्यांच्यासाठी परमेश्वराकडे फक्त एकच मागणं असेल, तुमचा आभार कायम आनंदाने भरलेला असावं, तुमचा आभार कायम आनंदाने भरलेला असावं, तुमचा आभार कायम आनंदाने भरलेला असावं. शुभम भवतु. कुटुंबियांतर्फे आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद, आभार. आज आमची बहीण 51व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे लग्नाच्या. 50 वर्ष झाल्याचे त्यांच्याकडे पाहून वाटत नाही, परंतु 50ची पार केली त्यांनी आणि 51व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे लग्नाच्या. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार. तुम्हाला वाचून दाखवतो. सौ निर्मल श्री सुभाषराव, तुमचा आज लग्नाचा 50वा वाढदिवस. तुम्हा दोघांना लाख लाख शुभेच्छा. निर्मल, तुझे भाग्य किती. शांत प्रेमळ सुभाषराव मिळाले पती. तुम्हा दोघांना 2 घाडे लाल, झाशीची राणी आणि श्रावणबाळ. त्यांनी अचानक घातला घाट. 50व्या लग्नाचा पहार. कार्यक्रमाला बोलवला परिवार आणि तुम्ही 50व्या लग्नाचा घातला का हार, अशी ताई विचारली. वाह वाह वाह. निर्मल, कार्यक्रमाला
नाराज नको हो. आपले की तो आले की दोघे बहीण भाऊ. कार्यक्रमाला झाली का सर्वांची भेट. हजर झाले रविराज आणि दिलदुशी. येते का अच्छा. परत तुला शुभेच्छा. टाटा. आनंदाचे दिवस जाऊ. मी तुला शुभेच्छा. ऐका सर्वप्रथम भाऊकी आणि माईचे 50 वर्षामध्ये लग्नाचे पदार्पण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आलेल्या सर्व आप्तस्वकीयांचेही आभार आणि रगन. स्वर्गीय प्रेमाने बांधलेले इतके लांबचे रस्ते पार करू शकतात आणि एकत्र राहू शकतात. तुमचे वैवाहिक जीवन वर्षानुवर्षे सांगायच्या कथेसारखे किती कठीण काळ आला तरी एकमेकांना धरून राहणे सोपे नाही. तुम्ही आयुष्यभर एकमेकांवर प्रेम केले आणि विश्वास ठेवला म्हणून तुम्ही इथपर्यंत आला. तुमच्या सुवर्ण लग्नाबद्दल अभिनंदन. या भाग्यवान जोडप्याला त्यांच्या सुवर्ण लग्नापर्यंत त्यांच्या सर्व स्वप्ने आणि आशा पूर्ण हो, इच्छा पूर्ण होत अशी आमची इच्छा आहे. सर्व अडथळ्यांवर मात करून आकाशात उंच भरारी घेतली आहे. लग्न झाल्यापासून खूप वेळ निघून गेला आहे. प्रेम आणि समजूतदारपणाची 50 वर्षे मोलाची आहे. तुम्ही तुमचे आयुष्य अशा प्रकारे पूर्ण केले आहे की त्याला कधीही शक्य वाटले नव्हते. लग्न स्वर्गात बांधले जातात. तुम्ही दोघांनी 50 वर्षे प्रेम आणि आदर वचनबद्धतेने एकत्र राहून ते खूप बरोबर सिद्ध केले आहे. एक आदर्श जोडपे त्यांचे मतभेद कसे सोडवते आणि प्रेम कसे काय टिकवते हे दाखविल्याबद्दल अभिनंदन. अरे नाताला काळाची कसोटी लागते. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत असता तेव्हा 50 दिवसांसाठी कशी तुम्ही काढली हे खूपच आश्चर्यजनक आहे. पत्र्याच्या चाळीतील भाड्याचे घर, त्यात उन्हाळे पावसाळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही कसे दिवस काढले हे आम्ही स्वतः डोळ्याने बघितलेले आहे. त्यानंतर विटांचं बेटिंग भाड्याचे घर आणि आता आराध्यासारख्या सुंदर बंगल्यामध्ये तुमचे या पुढीलही 50 वर्षे खूप अभिनंदन. आणि इतका मोठ्या प्रमाणात हा घरगुतीच कार्यक्रम आहे. फक्त घरातल्या आणि जवळच्याच लोकांना बोलवले, बाकी कोणाला नाही. अजून बोलवले असते ते एखादं कार्यालय नाही तर काहीतरी घ्यावं लागलं असतं. पण माझ्या मनाचा पण विचार करून त्यांनी घरातल्या घरात भांडत आणि थोडंसं पुढे गुलाबीने आणि 50 वर्षाचं आयुष्य संधीने पार केलं. ते कसं केलं काय केलं फक्त हे आम्हाला दोघांनाच माहिती आहे. कधी आम्ही कोणाजवळ काही बोललो नाही, कोणाला काही सांगितलं नाही. भांडणं झाली तरी आपसातच मिटवायचा प्रयत्न केला. अजूनही होतात, होत नाही असं नाही. भांड्याला भांडं शेवटी लागतं. विचार पटतात, काही पटत नाही. पण त्याच्यातनं सुद्धा चांगलं जे आहे, जे चांगलं द्यायचंय, जे चांगलं घडवायचंय अजून पुढे, जे घडवायचंय ते निलेश, नेत्र आणि जम्बू दादा या तिघांनी ते करून दाखवलं. अजून याच्या व्यतिरिक्त मी काही जास्त बोलू शकत नाही. पण तुम्ही सगळेजण आलात त्याच्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. आणि असाच आशीर्वाद कायम आमच्या कुटुंबावर राहिले. वेळोत वेळ काढून पण आले ते आमची काय ते आता सुरू येते नेहमी प्रत्येक कार्यक्रम सगळेजण हजर झाले. आणि आज विशेष म्हणून सिन्नर कंपनी फक्त साहित्याच्या काही कारणामुळे ते कमतर असतील काही असते आमचे तुम्हाला चित्रकारांना ऐकायला भेटले मजा आली. त्यामुळे तुम्ही सर्व कार्यक्रमाला आला, सहकार्य केलं. असेच रंगत प्रत्येक वेळा तुम्ही वाढत चला हे तुमच्या मला प्रार्थना मागितली पाहिजे. कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा, हे भास होते कसे, हे नाव ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे.
संपला कधी गुंतला जीव बावरा न कळे